नागवंशीय नागाची छोटासा परिचय देते कसा की नागवंशीय नागाची मी आहे एक नागिनी वैर्याच्या नरडीचा घोट घेणारी अशी भीमाची वाघी की नागवंशीय नागाची मी आहे एक नागिन नागवंशीय नागाची मी आहे एक नागिन अरे वैराच्या नरडीचा घोट घेणारी अशी भीमाची वाघीन आहे क्रांतिकारी क्रांतीची मी आग आहे क्रांतिकारी क्रांतीची मी आग अरे प्रबोधनाने माझ्या भल्या भल्यांना येईल जाग पुण्याई भीमाची या संविधानाची आहे मला साथ पुण्याई भीमाची या संविधानाची आहे मला साथ आणि या लाख संकट त्यावर करते मी मात त्यावर करते मी मात त्यावर करते मी मात संकटे त्यावर करतो मी मात ये लाख संकटे त्यावर करते मी मात कशी विश्वात गुंजतो क्या बात है इसको बनाए रखो बस हेलो असं आता कसं वाटते ये बात विश्वात गुंजतोय काय गुंजतो विश्वास काय गुंजतो विश्वास विश्वात गुंजतोय विश्वात गुंजतोय विश्वात गुंजतोय विश्वात गुंजतोय जय भीमाचा नारा नुसता जय भीम वरवरचा काय कामाचा लोक भेटले का बापू जय भीम भेटली का माय जय भीम नुसता वरवरचा जय भीम काय कामाचा नुसता क्रांतीचा हावभाव काय कामाचा अरे छाती पौलाद भीमाची औलाद म्हणणाऱ्यांना नुसत्या हावभाव काय कामाचा विश्वात गुंजतोय विश्वात गुंजतोय जय भीमाचा नारा प्रथम नमन ही माझी प्रथम नमन ही माझे प्रथम नमन ही माझे घटनेच्या शिल्पकार प्रथम नमन हे माझे घटनेच्या शिल्पकार
14 ऑक्टोबरला नागपूरमध्ये लोक अभिवादन करण्यासाठी जातात. बुद्धानं आमच्या ओटीमध्ये धम्म टाकला. राहुल भाऊ सगळे नागपूरला जातात, तुम्ही जाता, आम्ही बिन जातो. कोणी कलाकार कार्यक्रम नाही घेत त्या दिवशी, सगळे अभिवादन करण्यासाठी जातात. सगळे एक एक गाणं म्हणून अभिवादन करून येतात. मी तुम्हाला तिथं पाहिलं, मला फार आनंद झाला. म्हणलं गड्या एवढे वर्ष आपण गेलो नाही, आपण गेलो पाहिजे, कारण तुम्ही लोक आमचे आदर्श आहात. आणि मग 15 आणि 16ला चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर येतात अभिवादन करण्यासाठी. तिथे एक 80 वर्षाची आजी सापडली, म्हणजे चालता चालता भेटली. माय तुले चालता येत नाही? ते माय म्हणते आता हातापाय जीव नाही ग, चाललो आता कसं कसं बिगी बिगी. हो माय, पण तुला जर काय झालं तुझ्या मागही नाही कोणी, पुढंही नाही कोणी, कोणी तर गावचं आलं असं कोण? माय म्हणते गावच्या माणसाला विचारते की चला ना दीक्षाभूमीवर. ज्याचं ते पायीन म्हणते, मले माया बाबासाहेबाचे उपकार मी फेडू शकत नाही, पण या माझा खातो तो घास आणि खेतो तो श्वास, याच्यावर फक्त बाबासाहेबाचा अधिकार आहे म्हणते. म्हणून माझ्या जीवापर्यंत या दीक्षाभूमीवर माय मी येत राहील म्हणते. आणि ते आजी काय म्हणते की झाले ना चालणे तर मात्र रांगत जाईल मी. झाले ना चाल मी. माय तू कशी जाशील? रेंगत रेंगत जाईन, रांगत रांगत जाईन, पण जाईन ना अभिवादन करून येईन. त्या दीक्षाभूमीच्या अंदर माया माथा नाही टेकला तरी चालाल, पण दीक्षाभूमीच्या गेटची माती कपाडा लावून घरी वापस जाईन. माय म्हणते मेली तरी बत्तर. आणि म्हणाल की झाले ना चालणे तर मात्र रांगत जाईल मी. ठाई ठाई म्हणू आद्याला मात्र टांगत जाईल मी. मनोज राजा अरे येऊ दे संकट, मत अडवू दे संकटांना रस्ता पण. मनोज राजा अरे अडवू दे संकटांना रस्ता पण, अरे विचारधारा मात्र सांगत जाईन मी. वाट बुद्धाची ती अनुसरली, वाट बुद्धाची वाट बुद्धाची ती अनुसरली, बुद्धाची ती अनुसरली, वाट बुद्धाची ती अनुसरली, वाट बुद्धाची ती अनुसरली. तेव्हा आम्हा समनिर जीव तरली, विश्वविधाता हो विश्वविधाता होऊन, विश्वविधाता होऊन, विश्वविधाता होऊन, विश्वविधाता होऊन दिदला आम्हा सहारा. विश्वविधाता होऊन, विश्वविधाता होऊन दिदला आम्हा सहारा. आणि मला प्रथम नमन हे माझे, प्रथम नमन हे माझे, प्रथम नमन हे माझे घटनेच्या शिल्पकारा. उन्हावरचे आता खाणे शक्य नाही. दिले अस्तित्व पाटील कोटी या लेकरांना, भीमासारखा बाप आता होणे शक्य नाही. नित्य न्यायासाठी ते झगडले,
जीवन जगण्याचे दारे उघडले, जगण्याचे दारे उघडले, जगण्याचे दारे उघडले. नित्य न्यायासाठी ते झगडले आणि जीवन जगण्याचे दारे उघडले. या महाराष्ट्राच्या भारत देशाचे ख्यातनाम कवी तथा गायक आदरणीय राहुल दादा कांबळे, ज्यांचा शेर माझ्या तोंडून अख्ख्या भारत देशात गाजला आणि म्हणाल की होऊ शकते बापाला पुत्रही विचारणार नाही. जर ह्या लाईन आवडल्या तुम्हाला चार, इथं झोपेचं सोंग नाही घ्यायचं माय, जर ह्या चार लाईन आवडल्या आणि डोक्यात तुमच्या शिरल्या तर रप्पा रप हात वर करून टाळ्या वाजवायच्या. आशीर्वाद पाहिजे या लेकीले, घेतल्याशिवाय जाणार नाही. बघ्याची भूमिका घेऊन बसायचं नाही की होऊ शकते बापाला पुत्रही विचारणार नाही, केलेल्या बेमानीचे सूत्रही विचारणार नाही. की होऊ शकते बापाला पुत्रही विचारणार नाही, अबे केलेल्या बेमानीचे सूत्रही विचारणार नाही. जर बुद्ध फुले शाहू आंबेडकर जीवनातून वजा केले ना राहुल, जर बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारधारा जीवनातून वजा केल्या ना राहुल, तर एक दिवस तुला आणि मला पुत्रही विचारणार नाही. आदरणीय माझे राहुल भाऊ यांनी मला फार मोलाचं आहे. माझ्यासाठी पैसे नाही आहे, हे माझ्यासाठी पुढे जाण्याचं माझ्या करिअरचं सगळ्यात मोठं धम्मदान आणि आशीर्वाद आहे. राहुल भाऊ, मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटली होती म्हणलं भाऊ या गाण्याच्या क्षेत्रात पाय ठेवला तर एवढी मोठी उडी मारीन ना, तर मी उडी घेणार. तुमचा आशीर्वाद लाभला. आज माझ्या इतके कार्यक्रम या महाराष्ट्रात कोण्याच गायकीचे नाही. हा माझ्या सगळ्या कष्टकरी लोकांचा आशीर्वाद आहे मला, बाकी काही नाही. मी काय खूप मोठी नाही माय, मी शेतकरी कुटुंबातली मजूर व्यक्तीची एक लेक आहो. नवरा मला लई मोठा श्रीमंत भेटला, कारण मी गुणी बायको हाव, सुंदर नाही हाव, गुणी हाव. का माणसाच्या सौंदर्यापेक्षा त्याच्या अंदरचे गुण खूप महत्वाचे असतात भाऊ. कारण हे सौंदर्य काही दिवसात संपून जाईल, पण आपल्या अंदरच्या गुणाचं सौंदर्य कधीच आयुष्यात संपू शकत नाही. आणि महाराज आदरणीय राहुल दादांनी मला फार मोलाचं धर्मदान आणि आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी आभारी आहे. जय हो सुसाट आला, जय हो सुसाट आला, सुसाट आला. कारण जमाने की मुझे परवाह नहीं, जीती हूं मैं स्वाभिमान से. लक्षात घ्या महिलांना, पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे इथं. हे संविधानाची बदौलत. बापूंना सांगितलं की बाबासाहेबांना मंत्रिपदाचा राजीनामा दिला, हिंदू कोड बिल दिलं, महिलांना न्याय दिला, अनेक गोष्टी त्यांना आपल्या गाण्यातून प्रबोधनातून सांगला. पण हे लेख काय सांगते की हा जमाने की मुझे परवाह नहीं, जीती हूं मैं स्वाभिमान से. अरे जिंदगी बदल गई मेरी ये भारत के संविधान से. बाबू तुझ्या संग बसण्याचा अधिकार माझ्या बापानं नाही दिला, या मंचावरच्या लोकांना नाही दिला, या माझ्या बापानं विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानात लिहून दिला, म्हणून मी बसून आहो. आणि म्हणते की जमाने की मुझे परवाह नहीं, जीती हूं मैं स्वाभिमान से. जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से. अरे क्या उठा ये जालिम जमाना उंगली मुझ पे, क्या उठा ये जालिम जमाना उंगली मुझ पे, क्योंकि ताल्लुकात रखती हूं मैं भीमराज के खानदान से.
बाबासाहेबांना, जितक्यांना महिलांना वाटते की बाबासाहेबांचे उपकार आमच्यावर आहेत, मला वाटते की बाबासाहेबांचे उपकार माझ्यावर आहेत. इथं महिलांना किती जणींना वाटते, त्यांनी हात वर करायचा. ज्या महिलेला नाही वाटत माय, तिने हात वर नाही केला तरी चालते. एक हात वर करा, दुसरा हात खाली करा. किती हुशार आहो आम्ही. आमच्यासारखं शाळेनं कोणी हाय का? कोणी हाय का? कोणी हाय का? हा, किती जणीचा एक हात खाली आहे तेच पाच आहे मध्ये आता. हा, असं होय. पाय कसा धाक, असा धाक पाहिजे नाही का? हा, कोण होय व हात खाली करणारी? तिले नेतो व बांधून असं होय ते. हा, क्या बात है माय, क्या बात है. वा वा वा. हो मा हो. सेकंड. यस, जय भीम. जिचा हात खाली असून कटकट आलं वाटते ऐकू, असं पटकन ऐकू येते नाही का? दिसण्यावर जाऊ नका, हे ओरिजिनल गुण आहेत आपल्यातले. बरोबर आहे काकी? बरोबर है कि प्यार का सामना प्यार से किया जाए, जो है मुश्किल में उसे आसान किया जाए. कि प्यार का सामना प्यार से किया जाए, अबे जो है मुश्किल में उसे आसान किया जाए. हिंदू मुस्लिम ख्रिस्त ईसाई ये तो बात की बात है यारो, पहले इंसान इंसान से मिलाया जाए. हाथ खाली नहीं करायचे. हाँ, हाथ. हाँ, जेव्हा सुसाट आला, जेव्हा सुसाट आला, भीमवा दडवारा, भीमवा दडवारा. आता तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय म्हणायचं आहे? प्रथम नमन हे माझे मी म्हणीन, घटनेच्या शिल्पकारात तुम्ही म्हणायचं. जी घटना आपल्याला अधिकार समानता देते, बंधुता देते, न्याय देते. काय म्हणायचं आहे? घटनेच्या शिल्प म्हणता येईल. मला माहिती आहे लई मुजर हवा आम्ही बाया इकडच्या. मी चंद्रपूरची जरी असन पण माहेर माई इथंच आहे, बार्शी टाकाय. बरोबर आहे. आता मी तिकडची झाली, मग नाव चंद्रपूरचं येते, पण गुण आणि संस्कार सगळे इकडचेच आहे मायात. तुम्हाला बोलण्यावर लक्षात येत असं. तिकडे माया कार्यक्रम चालले की सगळे म्हणतात की अकोल्याकडची होई, हे हिच्या बोलण्यावरूनच लक्षात येते. बाबा माती इकडची आहे ना माय, पैदाईच इकडची आहे, तर भाषा कशी वेगळी आहे. बरोबर. काव हात काऊन खाली केला? बापरे काय डेंजर बाय हाय राजा इकडच्या. हो ना. हा, प्रथम नमन हे माझी, प्रथम नमन हे माझे झाल्यावर घटनेच्या शिल्पकारा काय म्हणायचं आहे? घटनेच्या शिल्पकारा जी तोंडातून नाही काढून तिच्या तोंडात शेपटीची किडी जाती, भविष्यवाणी. किती गोड गोड लागतात झिंगे खाल्ल्यासारखं. कशा हसतात नाही. प्रथम नमन हे माझे. थांबा बँजो रुको, पैसे देतो घरी जा. थांबा एक मिनिट. प्रथम नमन हे माझे, घटनेच्या शिल्पकारा. कधी म्हणान व तुम्ही माय ब काय करावं यायचं, आणा 2-3 ट्रक यायला नेतो भरून, याची शाळा घ्या लागते आयोजक मंडळी. हा, प्रथम नमन हे माझे, प्रथम नमन हे माझे. जोरात म्हणशील का बाई? तुझा मेकअप अजिबात खराब होणार नाही, गॅरंटी देतो. हा, प्रथम नमन हे माझे. आता हे जे 2 हात ठेवून आहे याच्यात तलवार मी देणार का? नाही. आता या दोन्ही हातांनी वंदन कसं करतो आपण? क्या बात है. हा, प्रथम नमन हे माझे. क्या बात है. हा, प्रथम नमन हे माझे, प्रथम नमन हे माझे. त्या ताला संग टाळी आली पाहिजे. 3 स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. हा, प्रथम नमन हे माझे. हा, प्रथम नमन हे माझे, प्रथम नमन हे माझे. घटनेच्या शिल्पकारा, 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 प्रथम नमन हे माझे. घटनेच्या शिल्पकारा. विश्वात गुंततोया रिदमचा आवाज कमी येता इकडे. रिदम नाही अजिबात बाहेर, म्युझिक नाही येता इकडे, फक्त निशा धोंगडे चालली.
निशा डोंगरेच चालली फक्त. आवाज येते का तबला ढोलकचा? मग सांगा ना पट सांगत का नाही तुम्ही? आम्हाला कसं समजन माय भाजीत मीठ आहे का साखर आहे का चिंच आहे का मसाले आहे का नुसते मटनच खाऊ राहिले आहे? सांगा तर समजन ना. म्हणून तर इकडे आली आवाज ऐकायला. नाही तर तिथं बंबलत बसली तर मला समजणार नाही की इकडे काय ऐकू येत आहे. बरोबर आहे का नाही? हा. आणि माणसं लोक टाळ्या नाही वाजवायच्या का? त्याच्याकडून हा का तुम्ही? त्याला धुतो नाही तर त्याच्याकडून हा तुम्ही सगळे. हो ना. त्या अनिरुद्ध पण घरी पाठवतो तुमच्या. माय गाणी ऐकाल ना पुरा वादळवारा गायब होते. बस तिचं. तुमचं नाव सांगा. विलास किर्द. बसा भाऊ. 100 रुपये दिले. धन्यवाद. थोडा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. हा येत आहे रिदम थोडा बडा तो. विश्वात गुंजतो